हॅलो गाईज, वेलकम बॅक टू युगाज ब्लॉग. तर आज आपण बघणार आहोत भेंडीचे आळण कसे बनवायचं ते. ही विदर्भातली फेमस डिश आहे. तर चला आपण बघूया कसं बनवायचं. कढईमध्ये आपण तेल टाकून घेतलंय. ह्याच्यामध्ये आपल्याला जिरं मोहरी टाकायचे. ते चांगली तडतडली की त्याच्यामध्ये आपण कढीपत्ता घालणार आहोत. दोन हिरव्या मिरच्या, हे चांगलं फ्राय झालं का ह्याच्यामध्ये आपण कांदा घालून घेऊया. हो, कांदा छान फ्राय झालाय. आता आपण त्याच्यामध्ये टोमॅटो घालूया. टोमॅटो आपल्याला जास्ती घालायचे, साधारण 2 ते 3 टोमॅटो घालायचे आहे. कांदा मी एकच घातला होता. टोमॅटो आपल्याला मऊसूत शिजवून घ्यायचे, म्हणून आपण झाकून घेऊया. छान शिजवून घेऊया, पूर्ण गळले पाहिजे असे. टोमॅटो बघा किती छान शिजलेत आपले. त्याच्यामध्ये आपण थोडंसं वाटण घालून घेऊया. ह्याच्यामध्ये लसूण, आलं आणि कोथिंबीर, मिरची ह्याचं वाटण आहे. थोडंसं घालायचं आहे, ऑप्शनल आहे. थोडीशी हळद आपण घालून घेऊया ह्याच्यात. मिक्स करायचं. आता ह्याच्यात आपल्याला ही भेंडी टाकून घ्यायची. भेंडी मी अशी एकाचे 2 फोड असे केलेत. काही जण मधनं चिरून असे तुकडे तुकडे पण करून बनवतात. आता यात गरम पाणी आपण ओतून घेऊया. चिंचेचा कोळ, आळणाला खूप छान असा बघा उकळ आलाय. तर आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया. तांदळाचे 2 चमचे पीठ घेतले, त्याच्यामध्ये पाणी घालून त्याचा घोळ बनवून घेतलाय. बघा, तुम्ही बघू शकता. एकदम पातळ पण नाही करायचं, एकदम घट्ट पण नाही करायचे. आणि ते ह्याच्यात ओतून घ्यायचं आणि छान मिक्स करायचंय, नाहीतर मग पीठ आहे ना ते खाली तळाला चिटकेल म्हणून. करून थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया आणि झाकून आपल्याला थोडा वेळ शिजू द्यायचं. किती छान आपलं आळण झालेलं आहे. आपण भातासोबत ते खाऊ शकतात, चपाती बरोबर खाऊ शकतात. एकदम छान झालंय. नक्की तुम्ही ट्राय करा. असेच माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. बाय बाय.